सुरेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. खोपोलीच्या शहरी भागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्या नागरिक सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे पाण्याची समस्या असेल किंवा आरोग्याची समस्या असेल, वैद्यकीय समस्या असेल, त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये आपला लोकप्रतिनिधी हा एक जागरूक आहे आणि तो जागरूक असावा लागतो. एका लोकप्रतिनिधीने 5 वर्ष काम केल्यानंतर त्याला एक अनुभव मिळतो आणि अनुभवातून अनेक गोष्टी साध्य केले जातात. अनुभवातून आपण म्हणतो की माणूस शहाणा होतो आणि 5 वर्ष या मतदारसंघामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांनी प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे. आता खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा अजून कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा या भागाचं नेतृत्व करण्याची संधी महेंद्रशेठ थोरवे यांना आपण द्यावी अशा प्रकारचं आव्हान करतो. आपण सगळे जाणकार आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण बसलेलो आहोत. मी नेहमीच सांगतो, रायगडच्या जनतेनं या सगळ्या बांधवांनी मला खूप मोठा न्याय दिला. 3ऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. महेंद्रशेठ ही संधी देत असताना मला एका मोठ्या समितीच्या अध्यक्षपदाचं काम करण्याची संधी राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी पॉवर सेक्टर जो एनर्जी सेक्टरचा चेअरमन करण्याचं मला काम केलं. या देशभरातल्या सगळ्या पॉवर सेक्टरचं काम भविष्यामध्ये याही आपल्या परिसरामध्ये मग पारंपरिक ऊर्जा असेल, इतर ऊर्जाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आपण नक्कीच करू. आणि पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही या भागातून निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा निवडून येणार आहात. निवडून आल्यानंतर राज्यामध्ये सरकार देखील आपल्या येणार. या सरकारच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं काम पुढे घेऊन करायचं. जी माणसं आपल्यापासून दूर गेलेली आहे त्या माणसाला न दुखावता त्यांना देखील दाखवून द्यायचं. एक लोकप्रतिनिधी, एक विधानसभेचा सदस्य आपल्या भागामध्ये निवडून गेल्यानंतर 10 वर्षामध्ये या परिसराच्या कशा पद्धतीने कायापालट होतो. 5 वर्षाचा कालावधी त्या लोकप्रतिनिधीला खूप कमी असतो. मी देखील महापालिकेमध्ये 20 वर्ष काम केले. देशाच्या लोकसभेमध्ये 3ऱ्यांदा मला संधी मिळाली. परंतु 5 वर्षाचा कालावधी खूप कमी असतो. येणाऱ्या कालावधीमध्ये महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आपल्याला एक सक्षम लोकप्रतिनिधी उद्याच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचा. आपली कामं करून घ्यायचे. जेवढे तरुण या रॅलीमध्ये सहभागी होते त्या तरुणांना देखील मी जाहीरपणे आवाहन करतो की आपल्या हाताला काम देण्याच्या संदर्भामध्ये, आपल्याला उद्योगाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये आपला लोकप्रतिनिधी जागरूक आहे. समोरचे जेवढे प्रतिनिधी आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार करणार नाही, कारण माझ्या प्रचारामध्ये त्यांचाही मला अनुभव आलेला आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार करणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये महेंद्रशेठ मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आणि त्या विजयाचा शिल्पकार होण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला त्यांचं 1 नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, त्याच्यासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आणि आपण फक्त 5 वर्ष त्यांना काम करण्याची संधी आपण द्या. येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराचा विकासात्मक कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच आपला लोकप्रतिनिधी एक जागरूक लोकप्रतिनिधी, सर्वसामान्यांना भेटणारा, सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आणि म्हणून महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 20 तारखेला या भागातून 100% मतदान कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागरूक राहून मतदाराला निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम, तिथपर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण मांडून लोकसभेमध्ये काही प्रमाणामध्ये ते विरोधक यशस्वी झाले. काही आपल्याबरोबर राहणारी मंडळी चुकीच्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने नेण्यामध्ये यशस्वी झाली. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही राज्याची निवडणूक होत असताना, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासंदर्भामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांच्या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला बहुमताने विजयी करायचं अशा प्रकारचं आव्हान करतो. 1 नंबरला महेंद्रशेठ थोरवे यांचं नाव आहे. 1 नंबरला धनुष्यबाण. तुम्ही कामात 1 नंबरला राहिला, तुम्ही विकासामध्ये 1 नंबरला राहिला, तुम्ही बोलण्यात पण 1 नंबरला राहिला. जे स्पष्ट आहे ते स्पष्ट बोलून बसला, कुणाची भिडवाट ठेवली नाही. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला
आपण 1 नंबरचं बटन दाबून, धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून महेंद्र शेठ थोरवे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशा प्रकारचं आव्हान करतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.